नमस्कार सर्व विद्यार्थी आणि पालक. आज मुद्दामूनच आपल्या सर्वांसमोर एक ऑडिओ क्लिप पाठवण्याचा मुख्य उद्देश म्हणजे काही दिवसापूर्वी जे शैक्षणिक धोरण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी केंद्र सरकारने मांडलेली आहे, त्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीवरून असंख्य विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये अनेक प्रकारची एक संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे. त्या संभ्रम अवस्थेवर आधारित मला बरेचसे फोन आणि बरेचसे मेसेजेस आले आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी विचारलं की सर नेमकं याच्यात काय आहे. अनेकांनी मोबाईलवर स्टेटसही लावले की यावर्षी 10वीची परीक्षाच होणार नाही, यावर्षी 12वीची परीक्षा होणार नाही, शासनाने बोर्ड कॅन्सल करून टाकलं, आता आम्ही टेन्शन फ्री झालो. तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये जर आपण बघितलं तर नेमका मुद्दा काय आहे. साधारणतः 34 वर्षानंतर ही नवीन एज्युकेशन पॉलिसी लॉन्च करण्यात आलेली आहे किंवा ध्येयधोरणं करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये सगळ्यात पहिला बदल, तुर्तास आपण 10वीपर्यंतचाच म्हणजे 1ली ते 10वीच्या शिक्षणात काय बदल झाला आहे एवढाच भाग पाहणार आहोत. महाविद्यालयीन शिक्षणाचा आपल्याला शी संबंध नाही किंवा आपण महाविद्यालयीन शिक्षणाचा जो भाग आहे तो मुद्दासुद्धा वेगळा आहे. आजच्या या भागामध्ये आपण फक्त 1ली ते 10वी 1ली ते 12वीपर्यंत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणात काय बदल झालेले आहेत त्याचा विचार करतोय. तर सगळ्यात पहिली जी सुधारणा आहे ती म्हणजे पूर्व प्राथमिक शिक्षण, नर्सरी, ज्युनियर KG आणि सिनियर KG या वर्गांवर शासनाचं कुठल्याही प्रकारे बंधन नव्हतं. मग गल्लीबोळात छोट्या छोट्या ज्युनियर सिनियर KG प्ले ग्रुपच्या शाळा सुरू व्हायच्या. इवन त्यांना सिलेबस कोणता घ्यायचा त्या वर्गासाठी याच्यावरही कुठल्याही प्रकारचं बंधन नव्हतं. कोणी काय शिकवायचं कोणी काय शिकवायचं, म्हणजेच त्याच्यात एक थोडक्यात म्हटलं तर जसे क्लासेस चालतात तशा ज्युनियर सिनियर KGचे वर्ग चालायचे. तर शासनाने आता त्याच्यात मोठा बदल केला. ज्युनियर सिनियर आणि प्ले ग्रुप हे जे 3 वर्ग आहेत ते शासनाने कायद्याच्या अंडर घेतलेले आहेत. म्हणजे ज्या पद्धतीने 1ली, 2री, 3री यांना मान्यता लागायची तशी आता ज्युनियर सिनियर आणि नर्सरी यांना सुद्धा मान्यता लागेल. NCERT तर्फे त्यांचा एक स्पेशलाइज सिलेबस तयार केला जाईल. संपूर्ण देशामध्ये तो सिलेबसद्वारे शिकवलं जाईल. हा एक मुद्दा या ठिकाणी क्लिअर झालेला आहे. त्याच्यानंतर नवीन शैक्षणिक धोरणामध्ये एकूण 4 गट पाडण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला जो गट आहे तो 5 वर्षाचा आहे. त्याच्यामध्ये प्ले ग्रुप, ज्युनियर KG, सिनियर KG असे 3 वर्ग आहेत. त्याच्यानंतर दुसरा जो ग्रुप आहे 1ली, 2री त्याच्यात ॲड केलेला आहे, म्हणजे तो 5 वर्षाचा पूर्व प्राथमिक शिक्षण. नंतर 3री, 4थी, 5वी हा 3 वर्षाचा म्हणजे प्राथमिक शिक्षण. 6वी, 7वी, 8वी हा 3 वर्षाचा एक ग्रुप आहे, तो म्हणजे उच्च प्राथमिक. पूर्व प्राथमिक, प्राथमिक, उच्च प्राथमिक. नंतर 9वी, 10वी, 11वी, 12वी हा तुमचा माध्यमिक शिक्षणाचा गट आहे. किंवा मग आपण 6वी, 7वी, 8वी याला माध्यमिक म्हणू आणि 9वी, 10वी, 11वी, 12वी याला उच्च माध्यमिक म्हणू. तर या प्रकारचे गट त्या ठिकाणी पाडण्यात आलेले. पहिला गट आहे 5 वर्षाचा, दुसरा 3 वर्षाचा, चौथा 3 वर्षाचा आणि 5वा जो गट आहे तो पण 4 वर्षाचा आहे. आता पुढचा मुद्दा या ठिकाणी महत्त्वाचा आहे की
10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द झाल्या का, अशा प्रकारची कुठलंही डिक्लेरेशन गव्हर्नमेंटने केलेलं नाही. 10वी आणि 12वीच्या परीक्षा रद्द झाल्याचं कुठल्याही प्रकारचं डिक्लेरेशन गव्हर्नमेंटने केलेलं नाही. तर या परीक्षांचं महत्त्व कमी करण्यात आलेलं आहे. थोडक्यात जो एकाच परीक्षेवर निकाल दिला जायचा त्याच्याऐवजी त्यांनी सेमिस्टर पॅटर्न केलं. मग फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टर अशा 2 परीक्षा होतील आणि त्या दोघंही परीक्षांच्या माध्यमातून तुमचं मूल्यमापन केलं जाईल. म्हणजे याचा अर्थ काय की बोर्डाची परीक्षा रद्द झालेली नाही. बोर्डाच्या परीक्षेचं महत्त्व कमी करण्यात आलेलं आहे. त्यानंतर 9वी ते 12वीमध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा की तुम्हाला काही विषय निवडीचं प्राधान्य असेल आणि त्या विषय निवडीच्या माध्यमातून तुम्ही स्वतःचे वेगवेगळे विषय, संगीत असेल, व्होकेशनल काही कोर्सेस असतील ते घेऊ शकतात. आणि अजून एक महत्त्वाचा 6वीच्या स्तरावर तुम्हाला व्यावसायिक शिक्षणाची सुरुवात त्यांनी केलेली आहे 6वीपासून. मग त्याच्यामध्ये घर बांधणी असेल, कार्पेंटरचा व्यवसाय असेल, लॉन्ड्री असेल, बागकाम असेल, यासारखे व्होकेशनल कोर्सेस ते तुम्हाला देतील आणि त्यांच्या इंटर्नशिपची सुद्धा सुविधा शासन करणार आहे किंवा त्यांच्या प्रायोजित आहे. त्यानंतर या ठिकाणी मातृभाषेतील शिक्षणाला सुद्धा महत्त्व आहे. आणि या सर्व बाबतींमध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट जर बघायला गेलं तर या ठिकाणी रिपोर्ट कार्ड म्हणजे प्रगती पुस्तक याच्यात पण काही बदल शासनाने करायचं ठरवलेलं आहे. पूर्वी फक्त शिक्षकाची स्वाक्षरी आणि मुख्याध्यापकाची स्वाक्षरी आणि शेरा असायचा. तर आता रिपोर्ट कार्ड हे यामध्ये तुमच्या सहअध्यायी म्हणजे तुमचा जो सोबत शिकणारा मित्र यांचे सुद्धा शेरे आणि पालकांचे शेरे त्या ठिकाणी ॲड होण्याची शक्यता आहे. मग या पद्धतीने रिपोर्ट कार्ड आणि कदाचित दर वर्षाचं रिपोर्ट कार्ड तर तुम्हाला मिळेलच, परंतु पहिली ज्युनियर KG तर 12वीपर्यंतचं एक युनिक रिपोर्ट कार्डसुद्धा तुम्हाला दिलं जाऊ शकतं. अशा प्रकारचे बदल इयत्ता 1ली ते 10वीच्या शिक्षणामध्ये करण्यात आलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट, हे शैक्षणिक धोरण कधीपासून लागू होईल यावर कुठल्याही प्रकारची वाच्यता करण्यात आलेली नाही आहे आणि यावर्षी तर ते मुळीच लागू होणार नाही. म्हणून यावर्षी जे मागच्या परंपरेप्रमाणे ज्या शिक्षण पद्धती आपल्या सुरू आहेत, ज्या पद्धतीने बोर्डाने एक्झाम कंडक्ट केलेल्या आहेत त्या पद्धतीने सगळं सुरळीत राहणार आहेत. म्हणून आपल्या मनातले गैरसमज काढून आपण आता पुढच्या मार्गाला किंवा अभ्यासाला लागलं हे योग्य ठरेल.